या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महिन्याला कसेही करून जर तुम्ही 2000 रुपये वाचवलात भविष्यात 2 करोड रुपये होणार आहेत। ते कसे तेच आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। नमस्कार, मी अजय। आजच्या व्हिडिओमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे। व्हिडिओ सुरू करण्याअगोदर जर तुम्ही चॅनलवरती नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून ठेवा, म्हणजे असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती पाहता येतील। आपण एक उदाहरण पाहूयात ऋषिकेशचं, ज्याची सॅलरी आहे 26,000 रुपये आणि त्याचे काही एक्सपेन्सेस आहेत। त्यातलं पहिलं आहे तर त्याला 15,000 रुपये घरी द्यावे लागतात। त्यानंतर ऑफिस ट्रॅव्हलिंगसाठी त्याला 1,500 रुपये खर्च होतो। बाईक पेट्रोलसाठी त्याला 1,500 रुपये खर्च होतो। मोबाईलसाठी 500 रुपये खर्च होतात। फूडसाठी 1,000 रुपये खर्च होतात आणि 500 रुपये त्याचे इतर खर्च होतात। आता ह्या इतर खर्चांमध्ये काहीही असू शकतं, मेडिकल असू शकतं, बाईक रिपेअर करण्यासाठी लागणारा खर्च असो किंवा इतर काहीही खर्च असू शकतो, जो आपण मिसलेनियस एक्सपेन्सेसमध्ये कन्सिडर केला आहे। तर असे 20,000 रुपये त्याचे खर्च होतात। त्यानंतर त्याने बाईकचा EMI सुरू आहे त्याचा 3,500 रुपयाचा आणि मोबाईलचा EMI आहे 1,500 रुपयाचा। असे टोटल 5,000 रुपये खर्च होतात, म्हणजे टोटल 25,000 रुपये त्याचे खर्च झाले। आता त्याचा एक एमर्जन्सी फंड म्हणून तो मंथली 10,000 रुपये साईडला काढून ठेवतो। म्हणजे तुम्ही असं समजा की BC लावतो किंवा काहीतरी पॉकेटमध्ये सेव्ह करून ठेवतो किंवा काहीतरी त्याने जमा करून ठेवलेत। त्याच्याकडे कुठलाही हेल्थ इन्शुरन्स नाही, लाईफ इन्शुरन्स नाही, इन्व्हेस्टमेंट नाही, NPSमध्ये पैसे टाकले नाहीत आणि सेविंग काहीच नाही। जी 1,000 रुपये ही सेविंग आहे तेवढीच। का? कारण की त्याच्याकडे काही पैसे उरतच नाही, कारण की एवढा पैसा त्याचा खर्च होतो। आता तुम्ही म्हणाल की हे उदाहरण मी का सांगतोय, तर अशीच परिस्थिती बऱ्याच लोकांची आहे की ज्यांची सॅलरी 25-26,000 रुपये आहे किंवा 30,000 रुपये आहे आणि त्यांनी जर असं त्याचा एक्सपेन्सेसची लिस्ट बनवली तर त्यांच्याकडे कुठलीही सेविंग राहत नाही। मग ते 2,000 रुपये मंथली सेव्ह कसे करतील जर त्यांना 2 करोड रुपये भविष्यात पाहिजे असतील तर शक्यच नाही ना। पण असं नाही आहे मित्रांनो, जोपर्यंत त्याच्यावरती कुठलीही रिस्पॉन्सिबिलिटी येत नाही तोपर्यंत तो ह्या 26,000तनं सेव्ह करू शकणार नाही। याच महिन्यामध्ये ऋषिकेशला बेबी झाला आणि बेबी झाला म्हणजे 2,000 रुपये महिन्याला खर्च येऊ शकतो। हॉस्पिटल आलं, त्याला कपडे आले, त्याला खाणं पिणं आलं, या सगळ्या गोष्टींवरती आपल्याकडे एक छोटंसं फंक्शन करतो त्यासाठी लागणारा खर्च, इतर सगळे खर्च येतात। म्हणजे महिन्याला 2,000 रुपये, एक मूल घरामध्ये जन्माला आलं तर महिन्याला 2,000 रुपये खर्च येतोच येतो। तर आता हा 2,000 रुपये खर्च तो कसा काढणार, कारण की त्याच्याकडे ऑलरेडी त्याचं बजेट पूर्ण टाईट आहे, कुठेच पैसे सेव्ह होणारे नाही आहेत। मग तो काय करतो, म्हणजे सगळ्यांचीच परिस्थिती अशी असते, तर तो काटकसर करायला सुरुवात करतो। मग तो ऑफिस ट्रॅव्हलिंगसाठी ज्याला पहिले 1,500 रुपये खर्च येत होते, म्हणजे तो AC पास काढत असेल किंवा फर्स्ट क्लासचा पास काढत असेल, तर आता तो नॉर्मल पास काढणार आणि त्याच्यामुळे त्याचे 1,000 रुपये इथे सेव्ह झाले। बाईक पेट्रोलसाठी सुद्धा तो कमी खर्च करणार, त्याच्यामधून तो 500 रुपये वाचवेल। फूडमधून तो 500 रुपये वाचवेल। अशा प्रकारे त्याने हे 2,000 रुपये वाचवले। किंवा त्याने जो घरामध्ये जो पैसे खर्च होतात त्याचे इतर कशाहीसाठी असो, त्याच्यातून सुद्धा तो 500 रुपये वाचवू शकतो। असे करून 2,000-2,500 रुपये तो महिन्याला कसंही करून वाचवणार आणि जी बेबीची त्याची नीड आहे ती नीड तो भागवणार। हे 2,500 रुपये त्याने वाचवले आणि ह्या 2,500 रुपयामधून त्याच्या मुलासाठी किंवा मुलीसाठी जो काही खर्च होणार आहे तो खर्च तो भागवणार। पगार तर तेवढाच आहे, या पगारामध्ये हे खर्च तरही तेवढेच आहे, पण जेव्हा त्याला गरज पडते किंवा जेव्हा त्याच्यावरती रिस्पॉन्सिबिलिटी येते त्यावेळेस तो काही ना काही करून पैसे वाचवायला सुरुवात करतो आणि हे पैसे त्याने वाचवले, 2,500 रुपये महिन्याला वाचवले। आता असं समजा की तुम्ही जर हे अशा करून 2,500 रुपये वाचवू शकलात आणि हे 2,500 रुपये तुम्ही काय केले, इन्व्हेस्टमेंट केले। 2,500 नाही, आणि यातले 2,000 रुपये महिन्याला इन्व्हेस्ट केले। हे 2,000 रुपये महिन्याला इन्व्हेस्ट केले पुढचे 26 वर्ष, 20% एक्सपेक्टेड रिटर्न आपण कन्सिडर करतोय, तर तुमची इन्व्हेस्टमेंट असणार फक्त 6,24,000 रुपये। त्याच्यातनं तुम्हाला वेल्थ गेन मिळणार 2 करोड रुपये आणि टोटल वेल्थ गेन असणार तुमचा 2 करोड 10 लाख रुपये। आता तुम्ही म्हणाल की हे कसं शक्य आहे, कारण की कुठलाही म्युच्युअल फंड जेव्हा आपण सांगतो त्यावेळेस सगळे लोक सांगतात की 12%च तो रिटर्न देणार, एक्सपेक्टेड रिटर्न 12% कन्सिडर करतात। मार्केटमध्ये असेही फंड आहेत जे तुम्हाला 20% रिटर्न देत आहेत कंटिन्युअसली। ते कोणते ते पाहूयात। हा तो फंड आहे जो तुम्हाला 20% रिटर्न देतो, ज्याचं नाव आहे फ्रँकलिन इंडिया प्रीमा फंड। हा फंड मार्केटमध्ये आला 1 डिसेंबर 1993 मध्ये। फंड साईज आहे 12,500 करोड रुपये आणि हा फंड निफ्टी मिड कॅप 150 इंडेक्सला फॉलो करतो। हे या फंडचे फंड मॅनेजर आहेत। सगळ्यात महत्त्वाचा याचा एक्सपेन्स रेशो, रेग्युलरमध्ये याचा एक्सपेन्स रेशो आहे 1.76%
याच कॅटेगरीमधल्या दुसऱ्या फंडचा एक्सपेन्स रेशो आहे 1.84%. जर तुम्ही डायरेक्टमधून इन्व्हेस्ट केलात तर 0.94% एक्सपेन्स रेशो असेल आणि याच कॅटेगरीमधल्या दुसऱ्या फंडचा एक्सपेन्स रेशो आहे 0.62%. हे तर झालं आपण हा फंड कोणता आहे आणि त्याच्या डिटेल्स पाहिल्या. आता पाहूयात या फंडचा पोर्टफोलिओ. इक्विटीमध्ये हा फंड 96.84% इन्व्हेस्टमेंट करतो आणि अदर्समध्ये 3.16% इन्व्हेस्टमेंट आहे. आता हे अदर्स म्हणजे कॅश असू शकतं किंवा इतर इन्स्ट्रुमेंट असू शकतात ज्याच्यामध्ये त्यांची इन्व्हेस्टमेंट आहे. पण इक्विटीमध्ये कोणत्या स्टॉक्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे ते पाहूयात. जर इक्विटीमध्ये इन्व्हेस्टमेंट पाहिली तर लार्ज कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे 8.90%, मिड कॅपमध्ये सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे 46.50%, स्मॉल कॅपमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे 19.14% आणि अदर्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे 22.35%. अशा प्रकारे त्यांची वेगवेगळ्या सेक्टर्समध्ये इन्व्हेस्टमेंट आहे आणि सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट आहे मिड कॅपमध्ये. आता जर सेक्टर वाईज ॲलोकेशन पाहिलं तर सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट बँकिंग सेक्टरमध्ये आहे, त्यानंतर कन्झ्युमर ड्युरेबलमध्ये आहे, ऑटो कंपोनंट्समध्ये आहे, इंडस्ट्रियल प्रोडक्ट्समध्ये आहे, फार्मसी आणि बायोटेक्नॉलॉजीमध्ये सुद्धा आहे, IT सॉफ्टवेअर्समध्ये आहे, फायनान्समध्ये आहे, सिमेंट्समध्ये आहे आणि इकडे गॅसमध्ये सुद्धा आहे. तर अशा प्रकारे सगळ्या सेक्टर्समध्ये यांची इन्व्हेस्टमेंट आहे आणि ती आहे 96.89%. यामध्ये सगळ्यात जास्त कोणत्या कंपनीजमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे ते पहा. फेडरल बँकमध्ये 3.46% इन्व्हेस्टमेंट आहे, कमिन्समध्ये 2.62% इन्व्हेस्टमेंट आहे, प्रेस्टिजमध्ये 2.57% इन्व्हेस्टमेंट आहे, दीपकमध्ये 2.29% इन्व्हेस्टमेंट आहे, ICICI बँकमध्ये इन्व्हेस्टमेंट आहे, इमामी लिमिटेडमध्ये 2.11% इन्व्हेस्टमेंट आहे. म्हणजे ओव्हरऑल जर तुम्ही पाहिलं तर टॉपच्या 10 कंपनीजमध्ये यांची 23.74% इन्व्हेस्टमेंट आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं या फंडचे रिटर्न. एका वर्षामध्ये हा फंड तुम्हाला 63% रिटर्न देतो, 3 वर्षामध्ये 35% रिटर्न आहेत, 5 वर्षामध्ये 30% रिटर्न आहेत, 10 वर्षामध्ये 19% रिटर्न आहेत, 15 वर्षामध्ये सुद्धा 19% रिटर्न आहेत आणि जेव्हापासून हा फंड मार्केटमध्ये आला तेव्हापासून याने 21.22% रिटर्न दिलेले आहेत. आणि हा फंड मार्केटमध्ये केव्हा आला? 1993 म्हणजे 30 वर्षापूर्वी हा फंड मार्केटमध्ये आला आणि तेव्हापासून याने आत्तापर्यंत 21.22% रिटर्न दिलेले आहेत. आपण जे कॅल्क्युलेशन पाहिले ते फक्त 20%च्या हिशोबाने काढलं. म्हणजे जर पुढचे 30 वर्ष तुम्ही या फंडमध्ये पैसे इन्व्हेस्ट केले 2,000 रुपये पर मंथ तर तुम्हाला 2.5 करोडपेक्षाही जास्त रिटर्न्स मिळू शकतात, कारण की हा फंड 21.22% रिटर्न देतोय आणि हा त्याचा ग्राफ आहे पहा. आता अजून डिटेल्समध्ये आपण याचे रिटर्न्स पाहूयात. हा फंड मगाशी सांगितल्याप्रमाणे एका वर्षामध्ये 63.66% रिटर्न देतोय आणि त्याच वेळेस निफ्टी मिडकॅपचा जो इंडेक्स आहे तो रिटर्न किती देतोय? 59%. म्हणजे इंडेक्सपेक्षाही जास्त रिटर्न्स त्याने दिलेले आहेत एका वर्षामध्ये. आणि ओव्हरऑल 30 वर्षचा जर तुम्ही इंडेक्स पाहिला तर हा इंडेक्स तुम्हाला फक्त 17% रिटर्न देतोय, पण हा फंड तुम्हाला 21.22% रिटर्न देतोय. म्हणजे एवढे चांगले रिटर्न देणारा हा फंड आहे जो तुम्हाला 21.22% रिटर्न देतोय. आणि हा डेटा कधीपर्यंतचा आहे? 31 जुलै 2024 पर्यंतचा. मार्केटमध्ये 20%पेक्षा जास्त रिटर्न देणारे खूप कमी फंड आहेत आणि त्यातलाच हा एक फंड आहे ज्याचं नाव आहे फ्रँकलिन इंडिया प्रिमा फंड. आता याच कॅटेगरीमधले इतर जे फंड आहेत त्यांचे 10 वर्षाचे रिटर्न्स पहा. 23% रिटर्न देतोय मोतीलाल ओसवाल एडलवाईज देतोय 23%, कोटक एमर्जिंग फंड देतोय 22%, कॉन्डचा मिडकॅप फंड देतोय 22%. हा फ्रँकलिनचा फंड आहे जो 19% रिटर्न देतोय. इतरही फंड आहेत जे 23% रिटर्न देतात आहेत. मोतीलालचा 23% रिटर्न देतोय पण 10 वर्षामध्ये. पण जर त्याचा ओव्हरऑल 30 वर्षाचा रिटर्न जर पाहिले तर ते तेवढे चांगले नसणार आहेत. म्हणून तर आपण हा फंड पिक केलेला आहे. म्हणजे 2,000 रुपयाची SIP 30 वर्ष जर कोणी भरत असेल आणि 21 वर्षांच्या रिटर्नच्या हिशोबाने 6 करोड रुपये होणार आहेत. 6 करोड एवढी मोठी व्हॅल्यू 30 वर्षामध्ये होणार आहे. आता तुम्ही म्हणाल की 30 वर्षानंतर 6 करोडला काहीच व्हॅल्यू नसणार आहे. पण जर कोणी 500 रुपये भरून SIP सुरू केली असेल 30 वर्षापूर्वी 1993 500 रुपयाची SIP त्याने सुरू केली असेल. 1993 500 रुपये म्हणजे खूप मोठी व्हॅल्यू असेल, पण तरीसुद्धा जर काटकसर करून 500 रुपये जर महिन्याला SIP सुरू केली असेल कोणी तर आत्ता त्या SIPचे 1.5 करोड रुपये झाले असतील. आणि आत्ता या 1.5 करोड रुपयाला खूप जास्त व्हॅल्यू आहे. असं म्हणू शकत नाही 500 रुपयाला व्हॅल्यू नाही आहे, पण 1.5 करोड रुपयाला तर व्हॅल्यू आहेच. सांगण्याचा उद्देश काय आहे की तुम्ही काटकसर करून
कमीत कमी 500 रुपयाची तरी SIP सुरू करा आणि जास्तीत जास्त जर तुम्हाला शक्य असेल तर 5,000ची SIP सुरू करा. 30 वर्षासाठी 21 वर्षांच्या रिटर्नच्या हिशोबाने 14 ते 15 करोड रुपये 30 वर्षानंतर मिळणार आहेत. आता 5,000 रुपये तुम्हाला खूप जास्त वाटत असतील, पण पुढच्या 30 वर्षानंतर तुम्हाला हे 15 करोड रुपये मिळणार आहेत. आजचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. हा व्हिडिओ तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. लवकरच भेटू आपण अशाच एका इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.